आयोजकांच्या भूमिकेमध्ये. तदनंतर आपण बघू शकता गणेशजी जाधव सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं जिल्हा परिषद शिक्षक. तदनंतर वसंतजी चिंबडा यांना सुद्धा आपण बघतोय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. चला 2 फलंदाज, थोडीशी घाई करा, मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना व्हायचं आहे. कल्पेश कुबाड आपण बघू शकता स्कोररच्या माध्यमातून. तदनंतर आपण बघू शकता 2 पंचांची जोडी महेंद्र आणि तदनंतर विनायक. आजच्या दिवसामध्ये पंचगिरी निभावण्यासाठी आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत मैदानाच्या सभोवताली आणि याच ग्रामपंचायत हद्दीतील एक गोड प्रेक्षक आपण बघू शकतात, कारण की प्रेक्षकाविना मैदानी अधुरा आहे. आणि तो प्रेक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता या मैदानावर वळाला आहेत. त्यांचं सुद्धा आपण वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मागील आठवड्यामध्ये आपण बघितली आहे एकविरा 11 वडापाटा ट्रॉफी खूप चांगल्या पद्धतीने प्रशांत जाधव, निलेश जाधव यांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा साहेबांच्या मैदानावर पार पाडली गेली. खूप चांगल्या पद्धतीने तिथे मात्र युसीएनची टीम सुद्धा उपस्थित होती. आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा पहिला दिवस युसीएनच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण ते टिपले जात आहे. ऑन साइडला शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॉडी लाईनला आदळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. सकाळच्या सत्रामध्ये आपण सामना बघितला खूप चांगल्या पद्धतीने, मात्र सकाळच्या सत्रामध्ये 28 धावा या ॲक्युरेट लावल्या गेल्या आणि या धावा खूप चांगल्या पद्धतीने चेस केल्या गेल्या. नक्कीच पूर्ण कमिटी आपण बघतो ओम साई 11 स्पोर्ट्स ठाणेकरपाडाच्या वतीने खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. ऑन साइडला चेंडूला इंटू द गॅप वळवलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट. 4 रन, 4 धावा, चौकार, धावफलक 11 या धावसंख्येवर. सलामीवीरची भूमिका खूप महत्वाची असते, कारण की जिथे तुमची चांगली स्टार्ट तिथून मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे तुम्ही वाटचाल करताय. आतापर्यंत 11 धावा या स्कोर कार्डवर. ऑन साइडला सुपर स्ट्रोक, टी फॉर टायमिंग बघायला मिळालं. किरण वांगड यांच्या बॅटमधनं एक प्रहार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. सुंदर पद्धतीने वरती चेंडूला रीड केला आणि मिनिटनुसार स्कोर लेगच्या रिझनमध्ये 6 धावा अर्जित केल्या. यावेळेस बघायचं झालं तर फ्लाय स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला. अर्थातच बॅटची एज एक तुम्हारी तो एक हमारी. यावेळेस विकेट पडतंय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचा द्वंद्व युद्ध आपल्याला बघायला मिळतोय. पहिला धक्का यंगस्टार शिरसाड या संघाला. पंचांसाठी एक माहिती आहे, जी खेळपट्टी आहे ती मातीची आहे. त्या कारणास्तव आपण कुठल्याही खेळाडूला मात्र खेळपट्टीवर उभं राहून द्यायचं नाही, हे लक्षात असू द्या. कुठलाही खेळाडू खेळपट्टीवर चालणार नाहीये, कुठलाही खेळाडू किंवा टीम मीटिंग करणार नाहीये, हे लक्षात असू द्या. 4 दिवस आपल्याला ही खेळपट्टी जिवंत करायची आहे. यंदाच्या हंगामामधील या मैदानावर मात्र ही दुसरी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते खूप चांगल्या पद्धतीने, कारण की या अगोदर बापा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड्याची स्पर्धा आपण हाताळली आणि त्या स्पर्धेमध्ये मी 4 दिवस जवळजवळ समालोचन केलं आणि समालोचन करताना मला खूप आनंद झाला या मैदानावर. खऱ्या अर्थाने मात्र जेवढं चांगलं हे गाव आहे तेवढंच मात्र गोड व्यक्तिमत्व या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि जेव्हा जेव्हा मात्र मी या क्षेत्रामध्ये येतो मला एक वेगळीच ऊर्जा मिळते समालोचकाच्या माध्यमातून, कारण की नक्कीच ज्या क्षेत्रामध्ये मान सन्मान आणि त्या क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती ही आपल्याला बघायला मिळत आहे. 17 धावा ॲक्युरेट लागल्या गेल्यात. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात यावेळेस बघायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर अमित शेनेरा. नक्कीच यंगस्टार शिरसाळचा विचार करायचा झाला तर खूप चांगल्या पद्धतीने या संघाने सुद्धा प्रगती केली आहे, कारण की जवळजवळ बघायचं झालं तर जिथे मात्र शिरसाळचं मैदान आहे तिथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने
सराव प्रॅक्टिस अॅक्युरेट आपल्याला बघायला मिळतंय. म्हणून प्रॅक्टिस मॅन परफेक्ट हेच आपण सातत्याने बघितलंय. गोलंदाजी मार्कवर कृपेश याला आपण बघताय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थोडासा लो राहिला होता. चेंज ऑफ पेस केलं गेलं आणि तदनंतर अगोदरच खेळण्याचा मनसुबा यावेळेस बघायचं झालं तर पंकज देवले, नक्कीच पंकज देवले सरावापासून थोडासा मात्र वंचित आहे. परंतु खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हाताळावं लागेल, कारण की इथून खेळाल तर वाचाल या तंत्रांवर आजकालचं क्रिकेट चालत आहे. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, काही पे निगा आहे काही पे निशाणा, चेंडूवर येत नाहीये, कारण की खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज आपण बघू शकता. म्हणूनच मी म्हटलं होतं की मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुमचा खरा कस लागणार आहे. कुठल्या पद्धतीने चेंडू बाउन्स होतोय, कुठल्या पद्धतीने मात्र बाउन्स पडल्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये खेळायचं आहे हे क्षेत्र ओळखणं खूप गरजेची गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर कृपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड द विकेटने. यावेळेस पुलटा चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस बघायचं झालं तर लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. 2 धावा कंप्लीट तिसरी धावेसाठी आणि मला वाटतं हा न करता करता 4 धावा परिपूर्ण केल्यात, कारण की जिथे चौकार झाला होता परंतु धावून यावेळेस बघायचं झालं या 4 धावा परिपूर्ण केल्या जातात. अर्थातच 4 ने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. म्हणून क्रिकेटमध्ये 3 गोष्टी अवगत असणे खूप गरजेची गोष्ट आहे. पहिली गोष्ट सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, तुमचं क्रिकेटवरील लक्ष. दुसरी गोष्ट सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही क्रिकेटमध्ये किती योगदान देताय. तदनंतर सी फॉर कॅल्क्युलेशन, क्रिकेटमध्ये तुम्ही किती गणितज्ञ आहात. या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेटने. यावेळेस आपण बघू शकता शॉर्ट कव्हरला चेंडू निघून जातोय, अॅक्युरेट पद्धतीने जजमेंटने ढील चिपला जातोय. अर्थातच पंकज देवले थोडंसं स्ट्रगल करत होता. बॅक टू द पॉइंट जात असताना यंगस्टार शिरसाड या संघाला लागतोय हा दुसरा हादरा. नक्कीच वेलकम आपलं सरचं स्वागत आहे कुणाल परब. यावेळेस आपल्याला बघायला मिळतं प्लेइंग 11 मध्ये यंगस्टार शिरसाड आणि खऱ्या अर्थाने जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केलीय आज बिझनेस क्षेत्रामध्ये आपण बघू शकता वेगवेगळ्या गावांमध्ये. आणि नक्कीच जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यावेळेस कुणालजी परब उपस्थित झाले, त्यांचं वेलकम या स्पर्धेमध्ये. ऑल इज वेल ही स्पर्धा दुसऱ्या विकेटचं पतन होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दीप्तेश देवले पिंच हिटर आहे. या संघाचा बघायचा कशा पद्धतीने कामगिरी करेल. आज राहुल वांगड याला मात्र थोडंसं मागे ठेवले. बघायचा हा गेम प्लॅन कितपर्यंत योग्य असेल, कारण की सरावापासून थोडासा वंचित आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेटने. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. डेड बॉल घोषित केला जाईल पंचांकडनं, कारण की विजेची तार जी आपण बघतोय विद्युत तार आणि तदनंतर जो खांब आपण बघतोय त्याला जर चेंडू लागला तर तो डेड बॉल घोषित करण्यात येईल. जर फुलटॉस चेंडू जर लागतोय तर लक्षात घ्यायचं आहे, जर 1 बाउन्सने गॅदर झाला तर मात्र आपण धावा या पळून काढायच्या आहेत. आणि अजून एक सूचना असेल, जर चेंडू आतमध्ये जर फुटतोय तर तो डेड बॉल असेल हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर चेंडू जर बाहेर जाऊन फुटतोय तर तो षटकार असेल. या महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा रिमाइंडर करून देतोय. ऑन साईडला अगोदरच खेळण्याचा मनसुबा ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर खेळायचं होतं खैरपाड्याच्या दिशेने, चेंडू निघून गेला तिल्लेर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असंच म्हणावं लागेल. अगोदरच्या चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 21 या अंकांवर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, तिथून मात्र थोडंसं स्ट्रगल आपल्याला बघायला मिळत आहे. 21 धावा या स्कोर कार्डवर. फुलटा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जात आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, हा न करता करता एकाच रुळावर 2 गाड्या. खराब कॉलिंग. अमित शेनरे याच्या खेळीला पूर्णविराम. स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतलंय. बाद.
मध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर धावचूक. आणि इथे मात्र पूर्णपणे कॉल उचलला गेला नाही. एकाच रुळावर दोन गाड्या आमने सामने आल्या आणि तिथून मात्र अमित शेनरे यावेळेस तंबूच्या आशाला जात असताना स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 22 या धाव संख्येवर. पहिलं षटक नावे गेलं यंगस्टार शिरसाडच्या नावावर, परंतु दुसरं षटक यावेळी संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर या संघाने नावे केलंय, कारण की खूप चांगलं षटक हाताळलं कृपेशाने आणि या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि 1 गडी बाद. तिसऱ्या स्पेलमध्ये उमेश एरंडे याला आणलं जात आहे. दिग्तेश देवळे सज्ज होता बॅटिंग स्टान्सवर. यावेळी सल्लीव केले या चेंडूला. अर्थातच आपण बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर निघून जाते आणि वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावण्याची धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली झाली, परंतु इथे फिनिशिंग टच देणं खूप गरजेची गोष्ट आहे. नॉन स्ट्रायकिंग बॅटर आपण राहुल वांगड यांना पण बघू शकता. यावेळी इनसाइड आउटचा फटका, चेंडू निघून जातोय डीप कव्हर मध्ये. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही बॅटर. फील्ड केलं जाईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर हा संघ आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आणि खूप चांगले पाठीराखे आपण बघताय. तिल्लेर या संघाकडनं प्रोत्साहन देण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय. आतापर्यंत धावफलक 25 या धावसंख्येवर 25 रन्स ऑन बोर्ड. 2023 आपण बघतोय आणि नक्कीच 2024 मध्ये लवकरच पदार्पण टाटा बाय बाय आपण करणार आहोत आणि येणारा नवीन वर्ष खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सुद्धा आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं सुंदर फटका आहे डीप कव्हरला. चेंडू निघून जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. हे करणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या टप्प्यामध्ये येणार नाहीये. प्रत्येक चेंडू गडीत तुम्हाला षटकार किंवा चौकार मारता येणार नाहीयेत. म्हणून सन्मानपूर्वक खेळणं, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं, ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या त्या 3 गोष्टींचा अवलंब करणं खूप गरजेची गोष्ट आहे. खूप चांगल्या पद्धतीने 2 धावा स्कोर कार्डवर अर्जित केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन बोर्ड, 27 धावा. पहिला चेंडू वाईड आला. त्यानंतर आपण बघायचं झालं तर ॲक्युरेट 2 धावा. अर्थातच 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 27. चांगल्या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत आहे, कारण की याच मैदानावर विचार करायचा झाला तर 16 धावा या डिपेंड झाल्यात आणि आतापर्यंतचा हा रेकॉर्ड आहे. कारण की मी म्हटलं होतं ज्याच पद्धतीने बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खारपाडाची जी ट्रॉफी आपण बघितली होती, याच मैदानावर 16 धावा डिपेंड झाल्यात. याच मैदानावर जवळजवळ बघायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीचे रफ अँड टफ सामने आपण बघितलेत. मागील हंगामामध्ये आपण बघितलं 4 धावांचा निच्चांक स्कोर, लोएस्ट स्कोर 4 षटकांमध्ये. एकविरा 11 मेडाफाटा या चषकामध्ये आपण बघितला. त्यानंतर हाय स्कोर बघायचा झाला तर आतापर्यंत या हंगामातील 70 धावा. नक्कीच श्री साई राऊताचा पडा या संघाकडनं त्या 70 धावा आपण बघितल्या. यावेळेस ऑन साईडला फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप लॉंग आपला तैनात. ॲक्युरेट जजमेंटने झेल टिपला जातोय. म्हणून मी म्हटलं होतं की नक्की जजमेंट तुम्हाला खेळावं लागेल, कॅल्क्युलेशन रिस्क घ्यावी लागेल, परंतु यावेळेस दिप्तेश याच्या खेळीला पूर्ण विराम लागतो. आणखी एक धक्का यंगस्टार शिरसाड या संघाला. स्ट्राइक एंडला फेस करायला विकेटचं पतन होतंय. चांगल्या पद्धतीने उमेश विकेट टेकर गोलंदाज बनतो या षटकामध्ये. प्लेवर फ्रॉम द बॉडी शरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो पॉइंटच्या रिझन मध्ये. वेगाने आउटफील्ड फास्ट आहे, बघायचं चेंडू थांबणार आहे का. कॅल्क्युलेशन रेक सुपर. आशिष दिवा यांच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. आले
वर्षी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन बोर्ड. सुंदर फटका इंटू द गॅप खेळला गेला. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू निघून गेला. डीप पॉइंटला 4 धावा. यावेळी चेंडूला लीव्ह केलाय अॅक्युरेट पद्धतीने. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धावी स्कोर कार्डवर अवांतरच्या रूपाने जॉईंट होईल. एकेरी धावनिशी धावफलक जाऊन पोहोचले 32 या अंकांवर. 32 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केला, कारण की दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या. परंतु आतापर्यंत जवळजवळ बघायचं झालं तर या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने धावा अर्जित केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. यावेळेस बॉकला डिलिव्हरी हाताळली गेली होती. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे, कारण की राहुल वांगड याला शेवटच्या षटकामध्ये मात्र आणलं जात आहे स्ट्राईक एंडवर. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर यंगस्टर शिरसाड प्रथमतः फलंदाजी करत असताना धावफलक जाऊन पोहोचले 32 या अंकांवर. 32 रन्स ऑन बोर्ड. बघायचं शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी हाताळली जाईल आणि काय एक्झॅक्टली टार्गेट असेल, कारण की समोरचा संघ सुद्धा विजयाची उमेद घेऊन उतरला मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया डीजे कडे आणि लगेच येऊया शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर दिशांत भोईर याला आणलं जात आहे. ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. यावेळेस राहुल वांगड स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघताय. गोलंदाज राऊंड विकेटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅट अँड पॅडचा समन्वय आपल्याला बघायला मिळत नाहीये. थोडासा हलकासा बाउन्स बघायला मिळतोय. थोडासा सराव अपुरा आहे, परंतु इथून मात्र सराव गरजेचा नाहीये. इथून मात्र 5 चेंडूवर तुम्हाला मोठे प्रहार खेळावे लागतील. त्याकरिता ज्या पद्धतीने मी म्हटलं की तुम्हाला मात्र तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दिशांत पुन्हा एकदा सज्ज होते राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्कवर. यावेळी प्ले अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. अर्थात धावफलक जाऊन पोहोचले 33 या अंकांवर. 33 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतो ॲक्युरेट 10 धावा आल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र तिल्लेरी संघाने कमबॅक केलाय. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? नॉन स्ट्राईक एंडला थोडीशी गफलत बघायला मिळाली. थ्रो जर व्यवस्थित हातामध्ये दिला असता तर नक्कीच धावचित बाद व्हावं लागलं असतं. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीने या 2 धावा एकत्रित होतात स्कोर कार्डवर आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या अंकांवर. 35 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण बघतो यंगस्टर शिरसाड आणि संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर या संघामध्ये. अकोटप्प्याच्या चेंडूला अगोदरच खेळण्याचा मनसुबा यावेळेस बघायला मिळतो. मेरिटनुसार खेळावं लागेल राहुल वांगडाला, कारण की इथून जर परिपूर्ण क्रिकेट हाताळलं गेलं, जर येणाऱ्या 3 चेंडूवर अजून सुद्धा बघायचं झालं तर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच 40+ धावा या आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतील. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा समन्वय आपल्याला बघायला मिळत नाही. पंचांकडे लाऊड अपील तर केले. बघायचं काय डिसिजन ॲक्युरेट आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. स्कोर कार्ड आतापर्यंत 35 या धावसंख्येवर लगातार आपण बघू शकताय. 2 चेंडू निर्धाव गेलेत आणि 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर ज्या पद्धतीने बघता आपण चांगलं कमबॅक संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर या संघाकडून केले गेले. धावफलक आतापर्यंत 35 या धावसंख्येवर. पहिला बॅटर आपण बघितला पंकज देवले. पंकज देवले याच्या बॅटमधनं 2 चौकार आपण बघितले. माफ करा, 1 चौकार आणि त्यांना 4 धावा पडून काढल्या गेल्या होत्या. ॲक्युरेट 11 या धावसंख्येवर. नक्कीच विकेटचं पतन आहे. पंचांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अर्थातच अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघायचं या 2 चेंडूगडी कशा पद्धतीने धावफलक हलतं ठेवलं जाईल का? एखादा मोठा फटका बघायला मिळेल का? तत्पूर्वी आपण घेऊया डीजेला संधी आणि लगेच या 2 चेंडूंचा खेळ अद्याप शेष आहे.
35 या धावसंख्येवर 35 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल बरफ याला आपण बघू शकता. खूप चांगल्या पद्धतीने जुदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय कुणाल बरफ. हलक्या क्षेत्रात ग्लान्स केलाय, चिकी सिंगल. एक धाव परिपूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि मला वाटतं यावेळेस दुसरी धाव परिपूर्ण करत असताना बॅटर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 37 या धाव संख्येवर 37 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीने ग्लान्स केला गेला. तो चेंडूला फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल झाला, तदनंतर 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि हे करणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही षटकार किंवा चौकार मारून नसता धावा वाढू शकत नाही, सिंगल डबल सुद्धा घेऊ शकता. प्ले फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, ॲक्युरेट डिलिव्हरी आहे असं दर्शवलं जातं. अर्थातच एक इनिंग्स कंप्लीट होत आहे. एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये लक्ष आहे 38 धावेंचं. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु जी फिनिशिंग टचची गरज होती ती फिनिशिंग टच मिळाली नाहीये. अर्थातच कमबॅक केलाय संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर या संघाने, परंतु नाण्याची एक बाजू आपण बघितलाय, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघणं तेवढंच गरजेची गोष्ट क्रिकेटमध्ये. या पण जाऊया नाणेफेकीकडे, जिथे 2 संघ रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा आणि स्वराज्य संग्राम तिल्लेर या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. चला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार आपण उपस्थित राहा. ॲक्युरेट दोन्ही संघाला विनंती असेल. 24 चेंडू 38 धावांचं लक्ष आहे. बघायचं या 24 चेंडूमध्ये 38 धावा डिपेंड केल्या जातील का, कारण की याच मैदानावर विचारायचं झालं तर 16 धावा आतापर्यंत डिपेंड झालाय आणि आतापर्यंतचा हा रेकॉर्ड आहे. 18 चेंडू गडी 16 धावा या डिपेंड केल्या गेल्या आहेत. आई गावदेवी पालिवली या संघाने पाण्याची व्यवस्था पंचांसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये करायचे. आयोजक या आपण घेऊया डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊ आपण नाणेफेकीकडे आणि ऑनगोईंग मॅच कडे. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता लक्ष आहे 38 धावांचं. नक्कीच नाण्याची एक बाजू आपण पडताळली आहे, नाण्याची दुसरी बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट, कारण की क्रिकेट हा नेहमीच आपण बघत आलेला आहोत. जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम साई 11 स्पोर्ट्स ठाणेकरपाडा ही स्पर्धा आपण बघतोय. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडत असताना आणि नक्कीच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी जाधव सुद्धा मात्र या स्पर्धेला लाईव्ह बघतात घरातून आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच.
खूप चांगली कोर कमिटी नक्की शिरीषजी सालकर उपाध्यक्षाच्या भूमिकेमध्ये अविनाशजी एरंडे यांना सुद्धा आपण बघू शकता उपाध्यक्षाच्या भूमिकेमध्ये महेंद्र गोरे सचिवच्या भूमिकेमध्ये रुपेशजी पागी यांना विसरून चालणार नाही गोड व्यक्तिमत्व भाताने पाडा या संघातून बिलॉंग करतात आणि खजिनदारच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 38 धावींचं लक्ष्य आहे नक्की ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे परंतु इथून गोलंदाजी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ॲक्युरेट तुम्हाला करावी लागणार आहे पहिला गोलंदाज आशिष दिवा याला आपण बघू शकताय 38 धाव्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज उमेश आणि कृपेश मैदानाच्या आतमध्ये चुकी करत नाहीये सुपर कॅच पहिल्या चेंडूवर पहिला गडी गारत बॅक टू द पवेलियन गॉन नक्कीच विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय आणि तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद पाटील याला आपण बघताय नक्कीच उमेश खातंही ओपन करता तंबूच्या आशाला म्हणून मी म्हटलं होतं की गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे यंगस्टर शिरसाडचा विचार करायचा झाला तर खऱ्या अर्थाने आशिष दिवा नवतरुण उभारता सितारा आहे आणि नवतरुण उभारत्या सितारेला मात्र इथे प्रमोशन दिलं जात आहे कारण की दीप्तेश देवले सारखा एक गोलंदाज आहे या संघामध्ये तदनंतर आपण बघू शकताय अमिश शेनरे आज मात्र बघताय 4 गोलंदाज आणि कुठला चौथ्या गोलंदाजाला मात्र प्राधान्य दिलं जाईल पूर्णपणे गेम प्लॅन आखलाय की नाही यामध्ये मात्र पूर्णपणे लक्ष आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा आशिष यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट ॲक्युरेट पद्धतीने पुन्हा एकदा झेल हवेमध्ये आहे कुणाल बरफ बघायचा यावेळेस पुढे सरसावले होते झेल घेण्याची सुवर्ण संधी तर होती परंतु संधी गमावले तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 3 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय यावेळी 3 या अंकांवर वैयक्तिक खातं आणि सांघिक खातं उघडलं जाते नक्की झेल घेण्याची सुवर्ण संधी होती परंतु नक्कीच झेलपर्यंत पोहोचले नव्हते आणि तदनंतर झेल सुद्धा सुटला आणि 3 धावा या परिपूर्ण केल्या जात आहेत दोन क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकता डीप लॉंग आउटला अमित शेन्नर आपण बघताय डीप काऊ कॉर्नर रिझन मध्ये किरण वांगड याला आपण बघू शकताय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल तलेकर बघताय ऑन ड्राईव्ह आहे सुपर फटका मिड ऑफच्या रिझन मध्ये दीप्तेश देवले चुकी करत नाहीये आणखी एक धक्का तंबूच्या आशाला दे धक्का पतन विकेटच्या पतनानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश भोईर याला आपण बघताय फटका सुंदर होता परंतु क्षेत्र थोडंसं चुकीचं बघायला मिळालं म्हणून मी म्हटलं होतं की निर्णय नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे ज्या पद्धतीने खेळताय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड ऍक्टिव्ह असणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण की ज्या दिशेमध्ये खेळायचं आहे ती दिशा ओळखणं खूप गरजेची गोष्ट आहे तदनंतर कुठल्या चेंडूवर कुठला स्ट्रोक कन्वर्ट करायचा आहे ती दिशा सुद्धा खूप महत्वाची आणि तो स्ट्रोक सुद्धा खूप महत्वाचा परंतु गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने आशिष दिवा हाताळत असताना 2 गडी बाद 3 धावा या षटकामध्ये आपण बघतोय आगुडापेचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्ह नक्कीच 1 धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे यू वेट म्हणून सांगितलं जात आहे एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल एकेरी धावेनिशी धावफलक 4 या अंकांवर जाऊन पोहोचलाय यंगस्टार शिरसाड यांच्यासाठी मात्र शुभेच्छा आल्या सुशांत किनी भामटपाडा यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर गौरव किनी यांच्याकडनं मात्र यंगस्टार शिरसाड या संघाला शुभेच्छा आल्या थँक्यू सो मच यावेळेस ब्लॉक कॉलला डिलिव्हरी हाताळली जाते सुंदर पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये ढूंढो रे साजना सुपर गोलंदाजी मूर्ती लहान कीर्ती महान करून दाखवण्याचा मनसुबा आपल्याला बघायला मिळतंय नक्कीच आशिष दिवा याचा उल्लेख करायचा झाला तर खो खो मध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती करतोय हा खेळाडू तोच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर
यावेळेस ऑन साइडला बघायचं झालं तर फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू निघून जातोय. एक धाव परिपूर्ण. लॉंग चेस होत असताना चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार. नशिबाचा चौकार 4. आणि नक्कीच यावेळेसचा चौकार आपल्याला बघायला मिळतोय आणि 4 धावेची स्कोर कार्ड पहिल्या षटकामध्ये ॲक्युरेट आपण बघू शकतायत. 8 या धावसंख्येवर 2 गडी बाद केले, परंतु जवळजवळ बघायचं झालं तर आतापर्यंत फलंदाजी माध्यमातून थोडंसं निराशाजनक आहे. कारण की बॅटच्या मिडल येत नाहीये, परंतु जे 2 फटके आपण बघितले फाईन लेग क्षेत्राकडनं निघून गेले. परंतु नशिबाचा चौकार. धावा या कोठणी होत, कुठल्याही पद्धतीने होत धावा येणं गरजेची गोष्ट आहे. आतापर्यंत स्कोर कार्ड आपण बघताय 8 या धावसंख्येवर सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक हाताळण्याकरिता अमित शेनेरे याला आपण बघताय. गोलंदाजी मार्कवर अजून सुद्धा जिंकण्याकरिता लक्ष आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूकडे 30 धावेंचं लक्ष हे समोर आहे. एक क्षेत्ररक्षक आपण बघू शकताय डीप कव्हरला तैनात आहे. पंकज देवल्याला आपण बघताय. डीप लॉंग ऑफच्या रिझन मध्ये दीप्तेश देवल्याला आपण बघू शकताय. तदनंतर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल तलेकर. डीप काव कॉर्नरच्या रिझन मध्ये आपण बघू शकताय तर किरण वांगड. पहिला चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आशिष दिवा एक बेस फिल्डर आहे, नो डाऊट. फलंदाज यावेळेस बाद होईल. आणखी एक धक्का तंबूच्या आशाला. 8 या धावसंख्येवर तिसरा आदरा संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर या संघाला. नक्कीच चेंडू ओव्हरपिच होता आणि ओव्हरपिच चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच ज्या पद्धतीने म्हटलं होतं की मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आशिष दिवा यांनी कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाहीये. सुंदर पद्धतीने झेल टिपला जातोय आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशाला भविष्याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत भोईर यांना आपण बघू शकतात. पहिला फलंदाज बाद झाला उमेश, याला आपण बघितलं 0 या धावसंख्येवर बाद झाला. तदनंतर कृपेश डकवर बाद झाला. आतापर्यंत प्रल्हाद एगेडने चांगली फलंदाजी करतोय. तदनंतर बघायचं झालं तर भावेश जवळजवळ 3 फलंदाज मात्र खातही ओपन न करता हे तंबूच्या आशाला गेले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात करून दिली दोन्ही गोलंदाजाने. पुन्हा एकदा अमित शेनेरी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ब्लॉक आला. सुपर पद्धतीने पंचांचा सिग्नल ऑफ होत असताना बॅक टू बॅक 2 हादरे. सुपर डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला. स्वराज्य संग्राम तिल्लेर. चला क्विक घाई करा थोडीशी खेळाडू मित्रांनो, कारण की जवळजवळ बघायचं झालं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या इनिंग मधील इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली गेली पाहिजे ही सर्वांना सूचना आहे. त्या सूचनेचं आपण पालन करा. परंतु खेळामध्ये नक्कीच आपण नेहमीच म्हणत आलो हसा खेळा परंतु शिस्त पाळा. गोलंदाज राऊंड विकेटने. हॅट्रिकचा मौका होता. यावेळेस बघायचं झालं तर ऑन ड्राईव्ह केलं गेलंय. एक धाव परिपूर्ण. अक्षय वायडाला आपण बघू शकताय. दुसऱ्या धावेसाठी कंप्लीट केले जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल बॅटर याला. आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 10 या अंकांवर. नक्कीच हॅट्रिकचा मौका होता. आज बघायचं झालं तर पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुठल्या गोलंदाजाला मिळाला असेल तर 2 ऑगस्ट 1879 मध्ये ॲलेट कॅरी याला मात्र पहिला मान मिळाला विकेट हॅट्रिक घेण्याचा. तदनंतर बरेच रेकॉर्ड हॅट्रिकच्या रूपाने आपण बघितलंय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच फुलटॉस चेंडूचा मात्र फायदा घेता आला नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचलंय 11 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 असे फलंदाज आहेत ज्यांनी मात्र खातं ओपन केलं नाहीये.
म्हणजे जर 0वर आतापर्यंत जास्तीत जास्त बाद होतो असताना आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 0वर बाद कुठला खेळाडू झाला असेल तो नो डाऊट मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याच्या नावावर आपण बघतोय वैयक्तिक 23 वेळा 0वर बाद होण्याचा विक्रम आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंतचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑन साईडला मिड ऑनच्या रिझनमध्ये थोडीशी गफलत बघायला मिळते. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. थेंबे थेंबे तळे साचे बून बून से घट भरतायत त्या पद्धतीने या 2 धावा एकत्रित केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन बोर्ड. चेंडूंचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय आणि धावफलक 13 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय सुरेशजी खरपडे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. ॲक्युरेट षटक हाताळलं गेलंय, कौतुक करावं लागेल कारण की या षटकामध्ये जवळजवळ बघायचं झालं तर 5 धावा दिल्यात आणि महत्वपूर्ण 2 धक्के. विकेट टेकर गोलंदाज बनतोय. धावफलक 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 38 धाव्यांचं लक्ष आहे आणि अजून सुद्धा जिंकण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये अजून सुद्धा आपण बघू शकता 25 धाव्यांचं लक्ष हे समोर आहे. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रिक्वायर्ड टू विन. या आपण जाऊया नाणेफेकीकडे जिथे मात्र 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. कॅमेरामध्ये कॅप्चर करत असताना दोन्ही कर्णधार शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. स्वराज्य संग्राम तिलेर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू रुपेश. आपला निर्णय फिल्डिंग घेतले तर यानंतर आपण लगेच सज्ज राहायचं आहे. 12 चेंडू 25 धावा. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे असंच म्हणावं लागेल कारण की ज्या पद्धतीने क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्या मात्र मानवी आवाक्याच्या बाहेर आहेत. म्हणून आपण कल्पनाच करू शकतो क्रिकेटमध्ये रिझल्ट आपण सांगू शकत नाही. यावेळेस ऑन साईडला फटका कणकर आहे. क्षेत्ररक्षक उज्ज्वल तलेकर बेस्ट फिल्डर आहे. चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवलं कारण की जर नक्कीच लेफ्ट अँड राईट झालं असतं तर नक्कीच 6 धावा मिळाल्या असत्या परंतु इन मुवमेंटला यावेळेस झेल गॅदर केला जातोय. फलंदाज बाद तंबूच्या आशेला. येस विकेट आहे खेळाडू मित्रांनो. येस चेक करू आपण दोन्ही संघांचं या ठिकाणी मनोगत घेतलंय. 1 मिनिट पंच कारण की लाईव्ह आहे. आपण यावेळेस बाउंड्री लाईन चेक करून घेणार आहोत कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नियम आहे की जवळजवळ तुम्ही 2 सेकंद हा झेल टिपला गेला पाहिजे. 2 सेकंदाचा टाइम असतो आणि त्यामध्ये मात्र झेल परिपूर्ण केला गेला पाहिजे. इथे बघायचं झालं तर बाउंड्री लाईन चेक केली जाईल. रुपेजी ठाकरे यांना आपण बघताय डिजिटल स्कोररच्या माध्यमातून खूप चांगलं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतील. म्हणून लाईव्हचं ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर खूप महत्त्व आहे खेळाडू मित्रांनो कारण की आज ग्रामीण विभागामध्ये ज्या पद्धतीने मी म्हटलं की 2007 मध्ये जसं IPL ला सुरुवात झाली IPL नंतर पंचांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. डीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. तदनंतर आपण बघतोय YouTube लाईव्ह खूप चांगल्या पद्धतीने आज वेगवेगळ्या विभागांमध्ये बघायला मिळत आहे. इथे मात्र दूध का दूध पाणी का पाणी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय येस चेक केलं जाते आणि गडी बाद. म्हणून मी म्हटलं होतं की YouTube यावेळेस खूप महत्वपूर्ण भूमिका. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण यायचं आहे. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. विकेटचं पतन या आपण ऐकूया एक सुमधुर गौत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजेला विनंती असेल की आपण एक सुंदर असं सॉन्ग वाजवायचं आहे. रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकता ऑन स्क्रीन युट्यूबच्या माध्यमातून रिप्ले दर्शवला जातोय कशा पद्धतीने चेंडूचा झेल टिपला गेला. तदनंतर एन मुवमेंटला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मात्र चेंडूला एन वेळी मात्र नक्कीच ऑनफिल्ड मध्ये फेकलं सुंदर पद्धतीने. विकेट टेकर गोलंदाज यावेळेस सुंदर डिलिव्हरी आपण बघू शकताय. हुकमी एक्का आहे या
संघाचा दिप्तेश देवले म्हणायचं झाला तर चांगल्या पद्धतीने लाईन अँड लेन मेंटेन करतोय. अगोदर ते 2 चेंडू मात्र पुढे हाताळले होते, परंतु यावेळेस साकू टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू गणिक डोकेदुखी वाढणार आहे. संघर्ष प्रतिष्ठान तिल्हेर या संघाची, कारण की प्रत्येक चेंडू गणिक मात्र सरासरी आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण म्हणतो शेअर मार्केट उधळण घेते त्या पद्धतीने मात्र शेअर मार्केटवर धावसंख्या सुद्धा उधळण घेते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, थोडंसं स्लॉपी वर्क म्हणावं लागेल. खराब फिल्डिंग. प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. अजून सुद्धा संत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक धाव रोखणं, प्रत्येक रन्स रोखणं खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणत असतो की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्लॉपी होऊ नका, जागते राहू, असा संदेश आम्ही नेहमीच मायक्रोफोनच्या नुसार देत असतो. या 3 धावा स्कोर कार्डवर अर्जित होतील. तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन बोर्ड. षटकाराकरिता मात्र कॅश प्राइज झाले 100 रुपयांचं. महेशजी मेंगाळ षटकार मारा आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज घ्या. फलंदाजासाठी मात्र या ठिकाणी सुवर्ण संधी. फुलालेंची डिलिव्हरी ॲक्युरेट टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र गॅदर होतोय. राहुल वांगडेला आपण बघू शकता यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. अजूनही जिंकण्याकरता चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडू गणिक 22 धावेंचं लक्ष हे समोर आहे. पहिला गोलंदाज आपण बघितला आशिषाच्या षटकामध्ये 8 धावा आल्या, 2 गडी बाद केले. अमित शेनेराला अमित याने मात्र खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली. फक्त 5 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. आणि आतापर्यंत दिप्तेश या षटकामध्ये 4 चेंडू गणिक 3 धावा खर्च करतोय. ऑन साईडला फटका प्रॉपर, टायमिंग व्यवस्थित, समद काही योग्य मध्ये महत्वपूर्ण 6 धावा षटकार. आणि 6 धावेणीशी आता मात्र इक्वेशन आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 16 धावेंचं लक्ष आहे. नक्कीच ओव्हरपिच चेंडू हाताळला आणि ओव्हरपिच चेंडूला ऑन साईडला वळवलं गेलं आणि चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. प्रल्हाद आतापर्यंत मात्र डोकेदुखी ठरतोय यंगस्टार शिरसाड या संघासाठी, कारण की 1 डाऊन बॅटर आपण बघू शकतात. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं एक षटकार आला, एक चौकार. खूप चांगल्या पद्धतीचे फलंदाजी आपण बघू शकताय. यावेळेस बॅटची एज फ्लाय स्लिप करणं मात्र ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप रिझनला लॉंग चेस होत असताना 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. अर्थातच इक्वेशन आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 14 धावेंचं लक्ष आहे. म्हणून मी म्हटलं होतं की अजून सुद्धा आपण तर्क आणि वितर्क लावू शकत नाहीये. बघायचा कुठला गोलंदाज मात्र शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आणला जाईल. या आपण घेऊया एक डीजे ब्रेक. 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. यंदाचा महिना आपण बघतोय मार्गशीर्षचा महिना आणि नक्कीच महालक्ष्मी मातेच्या चरणी आपण अभिवादन करूयात की येणारं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर येणारा काळ आमच्या खेळाडूंसाठी खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत होऊ, ही प्रार्थना महालक्ष्मी मातेच्या चरणी. यावेळेस 6 चेंडू 14 धावेंची गरज असताना पहिला चेंडू हवेमध्ये. उज्ज्वल तलेकर एक बेस्ट फिल्डर, नो डाऊट. पहिल्या चेंडूवर गडी गारत, बॅक टू द डगआउट, गॉन.
5 चेंडू आणि 14 धावींची गरज आहे. आतापर्यंत विकेट विचार करायचा झाला तर जवळजवळ 6 विकेट बाद झाल्यात. अर्थातच येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 14 धाव्यांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर गडी गारद होतोय. आतापर्यंत प्रल्हाद नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याला स्ट्राईक एंडवर जाण्याची गरज आहे. बघायचं प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवलं जाईल का. यावेळेस ॲक्युरेट आपण बघतोय, या चेंडू निघून येतोय लॉंग ऑन क्षेत्रात उज्ज्वल. यावेळेस बघायचं झालं तर अर्थातच जिंकण्याकरिता अजूनही आपण बघू शकताय 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंगणिक 13 धाव्यांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा यंदाचा इतिहास उचलायचा झाला तर नो डाऊट यंदाच्या हंगामामध्ये 16 धावा डिपेंड झाल्या आहेत. यंदाच्या हंगामामध्ये 24 चेंडूवर 24 धावा डिपेंड झाल्या आहेत. यंदाच्या हंगामामध्ये एका चेंडूवर 7 धावा सुद्धा झालेल्या आहेत. आणि यंदाच्या हंगामामध्ये पहिलं अर्धशतक सुद्धा आपल्याला बघायला मिळालं मनोज वड यांच्या बॅटमधनं. यावेळेस वाईटचा इशारा नो डाऊट आपल्याला बघायला मिळेल. थोडंसं प्रेशराईज मध्ये अजून सुद्धा जिंकण्याकरिता 4 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. इथून जर एक मोठा स्ट्रोक कन्व्हिन्सिंग स्ट्रोक जर येतोय तो नो डाऊट, कारण की मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की शिरसाड संघाच्या मध्ये जर कुठला फलंदाज उभा असेल तर प्रल्हाद खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. यावेळेस बॅट अँड पॅडचा समन्वय करण्याचा प्रयत्न, चेंडू ॲक्युरेट पद्धतीने यष्ट्यांच्या वर्ण हाय हॅलो टाटा बाय बाय करत विसावला जातोय. अर्थातच चेंडू जातोय निर्धाव. अजूनही 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू गणिक मात्र जिंकण्याकरिता 12 धाव्यांचं लक्ष आहे. हाच तो गोलंदाज जिथे मात्र विजय मामा चषकामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये 7 धावा डिपेंड केल्या होत्या. 6 चेंडू गणिक. आतापर्यंतचा अक्षयचा रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि इथे मात्र वाईट चेंडू हाताळला जातोय. अजून सुद्धा 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू गणिक 11 धावा. प्रत्येक चेंडू गणिक मात्र हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. डगआउट मधनं प्रल्हाद सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अक्षय. यावेळेस ॲक्युरेट डिलिव्हरी आहे. गुड लाईन लेंथ कन्वर्ट सुपर पद्धतीने टप्पा पडल्यानंतर गुड लेन स्पॉटवरनं चेंडू मात्र यावेळेस यष्टी रक्षक यांच्या हतकंडामध्ये विसावला जातोय. अजून सुद्धा 2 चेंडू आहेत. 2 चेंडू गणिक 11 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नियमावली आपण बघू शकताय. इथे मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेट हाताळावं लागेल. 2 चेंडू आणि 11 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण. अक्षय याचा राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होईल. आकुटप्याच्या चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले. अर्थातच टॅक्टिकली सामना विचार करायचा झाला तर 1 चेंडू आणि 11 धावा. यंगस्टार शिरसाड ड्रायव्हिंग सीटवर. येस डीजे. एक चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. बघायचं इथून कशा पद्धतीने क्रिकेट हाताळलं जाईल. यावेळेस आपण बघतोय डीप फाईन लेग घेतलं गेलंय, डीप थर्डमॅन घेतलं गेलंय. कॅल्क्युलेशन क्रिकेट यावेळेस हाताळलं जात आहे. यावेळेस फुल टच चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून जाते ऑफ ड्राईव्हने. अर्थातच विजयी होत असताना यावेळेस यंगस्टार शिरसाड खूप चांगल्या पद्धतीने 37 धावा या धाव फलकावर लावल्या आणि तदनंतर 38 धावा या डिपेंड केल्यात. मेनी कॉंग्रॅच्युलेशन यंगस्टार शिरसाड. आणि तदनंतर आपण बघू शकतो